मुलांनो, काय दिवाळीची सुट्टी संपली आहे ना? ऑनलाईन दिवाळीची मजा केली आपण. ऑनलाईन फटाके वाजवले असतील, ऑनलाईन फराळ केला असेल, हो ना? आणि आत्ता बोर्डाचे फॉर्मही तुम्ही भरले आहात. म्हणजेच आपण अभ्यासाला आता सुरुवात केलेली आहे. आज तर मग मुलांनो, आज आपण इतिहासातील राज्यशास्त्र यामधील पाठ 3 राजकीय पक्ष याचा अभ्यास करणार आहोत. राजकीय पक्ष म्हणजेच या पाठामध्ये आपण अभ्यास करणारे महत्त्वाचे मुद्दे पहा की राजकीय पक्ष एक महत्त्वाचा दुवा असतो. म्हणजेच राजकीय पक्षाची व्याख्या पाहणार आहोत. त्यानंतर राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये, राजकीय पक्षांचे बदलते स्वरूप, राष्ट्रीय पक्ष आणि पक्षांचे बळ म्हणजे पक्षीय बळ, आत्तापर्यंत कशा प्रकारे पक्ष सत्तेवर आले ते आपण या पाठात आता अभ्यासणार आहोत. हे मुद्दे जे सांगितले ते. तर मुलांनो पहा की राजकीय पक्ष एक महत्त्वाचा दुवा असतो. म्हणजे तो सर्व घटकांना जोडतो, म्हणून त्याला काय म्हटलं आहे? दुवा. मग हे घटक कोणते? तर सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडतो तो राजकीय पक्ष. म्हणजे पहा, आपण राजकारणाविषयी बातम्या ऐकतो तेव्हा जेव्हा त्या बातम्या आपण लावतो किंवा पाहतो त्यावेळेला ज्या व्यक्तीचं नाव घेतलेलं असेल, त्या व्यक्तीच्या संदर्भात जी बातमी असेल, त्या व्यक्ती पाठोपाठ तिचा पक्ष येतो. जरी बातम्यांमध्ये पक्ष सांगितला नाही तरीसुद्धा आपल्याला पटकन ओळखता येतं की ही या पक्षाची व्यक्ती आहे. नाहीतर पक्षाचं नाव दिलंच जातं की या पक्षाच्या या व्यक्तीकडून हे काम झालं. किंवा कोणतीही बातमी असेल तरीसुद्धा व्यक्तीला महत्त्व नसून त्या पक्षाला महत्त्व, म्हणजे पक्षाचं नाव घेतलंच जातं. म्हणजेच राजकीय पक्षाशीच सर्व गोष्टी जोडलेल्या आहेत राजकारणातल्या. म्हणजे ज्या ज्या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे त्या सर्व ठिकाणी राजकीय पक्ष हे आहेतच. आता पहा की आपल्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था, संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिले असतील किंवा आपण बातम्यांमध्ये तरी पाहिले असतील. सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी. आता सार्वजनिक प्रश्नामध्ये काय काय असतं बघा. भ्रष्टाचार असतो, कुठे आपल्या विभागातला कचराच उचलला जात नसतो, अस्वच्छता असते किंवा वारंवार वीज जाण्याचे प्रकार घडत असतात. तर अशा अनेक ज्या घटना असतात त्या वेळेला अनेक संस्था पुढे येऊन हे काम करतात. अशा आपण अनेक पाहतो. उदाहरणार्थ बघा, भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणारे अण्णा हजारेंच्या ह्याच्यात अनेक लोक काम करतात. मग ते निदर्शनं काढतात, उपोषणं करतात. अशा प्रकारे ते भ्रष्टाचाराविरोधी प्रश्न सोडविण्यासाठी काम करत असतात. शेतकऱ्यांच्या संघटना असतात. मग शेतीमालाला योग्य भाव देणे किंवा सरकारने काही शेतीमालाला योग्य किंमत दिली नाही तर त्याच्याविरुद्ध निदर्शनं करणे. अशा शेतकऱ्यांच्याही संघटना असतात. कामगारांविषयी काम करणाऱ्या काही संस्था असतात. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या सामाजिक संघटना असतात. राजकीय पक्षसुद्धा सामाजिक संघटनाच आहे आणि राजकीय पक्षसुद्धा अशाच प्रकारे काम करतं की लोकांच्या, सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे हे राजकीय पक्षाचं महत्त्वाचं काम आहे. परंतु त्यांची कार्यपद्धती मात्र काय असते? वेगळी असते. म्हणजेच राजकीय पक्ष काय करतात की निवडणुका लढवितात, सत्ता प्राप्त करतात आणि लोकांचे प्रश्न सोडवतात. म्हणूनच राजकीय पक्षाची व्याख्या करताना असं म्हटलं जातं की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटलं जातं.
राजकीय पक्ष म्हणजेच निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी आणि त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट आहे. तर अशा प्रकारे आपण राजकीय पक्षची व्याख्या पाहिली आणि राजकीय पक्ष हा महत्त्वाचा दुवा असतो ते पाहिलेलं आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. नंतरचा आपला घटक आहे की राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये: 1. सत्ता मिळविणे. 2. विचारसरणीचा आधार. 3. पक्ष कार्यक्रम. 4. सरकार स्थापन करणे. 5. शासन व जनता यांच्यातील दुवा. ही 5 ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य सत्ता मिळविणे. राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकींच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करीत असतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप हे निकोप असावे. हे अगदी बरोबर आहे. प्रत्येक पक्ष स्थापन केला जातो आणि त्याचं ऑफिसही असतं, म्हणजे कार्यालयही असतं. हे तुम्ही तुमच्या विभागात पाहिलं असेल. विविध पक्षांची कार्यालय म्हणजे याला शाखा म्हणतो आपण. पण ते फक्त कार्यालय स्थापन करून शांत बसतात का? तर नाही. तर प्रत्येक राजकीय पक्ष शासन व्यवस्था, स्थानिक शासन संस्था, विधानसभा, लोकसभा या निवडणुकींच्या रिंगणात आपले प्रतिनिधींना निवडणूक लढविण्यासाठी दिले जातात आणि सत्ता मिळवण्याचा प्रयत्नही करतात. सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षात काय लागते? स्पर्धा सुरू होते. स्पर्धा म्हणजे काय की जेव्हा निवडणूक येते तेव्हा ते प्रचार करतात. प्रचार करताना प्रत्येक राजकीय पक्ष आपला जाहीरनामा सादर करतो. म्हणजे आम्ही सत्तेवर आल्यानंतर अमुक कामं करू, ही सगळी लोकोपयोगी कामं असतात, ही करू आणि आपला पक्ष किती चांगले काम करतो हेच सांगण्याचा ते प्रयत्न करतात. आणि आपल्या विरोधी असलेले जे पक्ष आहेत ते कसे भ्रष्टाचारी आहेत किंवा ते काम करण्यास कसे अयोग्य आहेत हेच ते आपल्या प्रचारामध्ये सांगतात. ही त्यांची स्पर्धा असते. परंतु ती कशी असते? तर ती निकोप स्वरूपाची. स्पर्धा ही असलीच पाहिजे, परंतु ती निकोप स्वरूपाची असते. दुसरा घटक आहे विचारसरणीचा आधार. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असे म्हटले जाते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच असते. पहा मुलांनो, प्रत्येक पक्ष एक ठराविक विचारधारा करूनच स्थापन झालेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुम्ही नेहमी ऐकत असाल, वाचलं असेल की काही पक्ष हिंदुत्वाचा पुरस्कार करतात, तर काही पक्ष मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्याचा, तर काही पक्ष शेतकऱ्यांचे हित साध्य करणारे असतात. असे वेगवेगळे विचारधारा घेऊन पक्ष स्थापन करतात आणि त्या विचारधारा ह्या ज्या लोकांना पटतात ते त्या पक्षाला काय करतात? मत देतात आणि त्यांना तो पक्ष काय होतो? आवडतो आणि त्यालाच त्या पक्षाचा काय म्हणतात? जनाधार म्हणतात. तिसरा आहे पक्ष कार्यक्रम. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते आणि सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. आता आपण मुलाने काय पाहिलं की प्रत्येक पक्षाचा एक स्वतःचा विचार असतो. मग तो हिंदुत्ववादी असतो, तर कधी मागासवर्गीयांचा असतो, तर कधी शेतकऱ्यांचा असतो, असे विविध असतात, कामगारांचा असतो. तर असा प्रत्येक पक्षाचा एक विचार असतो आणि त्या विचारावर आधारितच त्यांचा जो जाहीरनामा असतो, निवडणुकीसाठी उभं राहण्यासाठी जो जाहीरनामा असतो तो तसाच असतो आणि ते त्याच प्रकारचे प्रश्न सोडवत असतात.
आणि म्हणजे बघा, प्रत्येक पक्ष आपल्या विचारधारेवर आधारितच जाहीरनामा प्रसिद्ध करतो. आता हिंदुत्ववादी किंवा मराठी अस्तित्वासाठी लढणारे काही पक्ष आहेत. मग ते काय करतात की मराठी तरुणांना आम्ही जास्तीत जास्त नोकऱ्या देऊ, किंवा मराठी लोकांची वस्ती कमी होत चाललेली आहे, शहरातील राहणीमान कमी होऊ लागलेलं आहे, मग तिथे मराठी लोकांचा टिकाव जास्त लागला पाहिजे त्या भागामध्ये, यासाठी प्रयत्न करणे, अशा अनेक आश्वासनं दिली जातात. शेतकऱ्यांचे, कामगारांचे पक्ष असतील तर ते शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल माफी कशी देऊ असे सांगितले जाते. आणि या सगळ्याचा लोकांवर प्रभाव पडतो आणि मग लोक मतदान करतात. चौथा वैशिष्ट्य आहे सरकार स्थापन करणे. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून काम करतात. आता पहा मुलांनो, दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. बहुमत मिळाले तर काय होतं, ज्या राजकीय पक्षाला बहुमत मिळाले असेल त्याला सत्ता स्थापन करता येते. आणि बहुमतापेक्षा थोडी कमी मतं मिळाली असतील तो राजकीय पक्ष काय करतो, विरोधी पक्ष म्हणूनच म्हणजे विरोधी पक्षात त्याला बसावे लागते. आता जसा सत्ता स्थापन करणारा पक्ष महत्त्वाचा आहे तसा विरोधी पक्ष सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणे म्हणजे नियंत्रण ठेवण्यासाठी आणि लोकांची कामे करून घेण्यासाठी जी त्या सत्ताधारी पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेली असतात की आम्ही निवडून आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर ही कामे करू, ती करून घेण्याचं काम हे विरोधी पक्ष करीत असतात. म्हणून विरोधी पक्ष सुद्धा काय आहे, महत्त्वाचा आहे. आणि आता शेवटचं वैशिष्ट्य पहा, शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणजेच राजकीय पक्ष आहे. आता कशा प्रकारे जनता आणि शासन यांना राजकीय पक्ष जोडतात ते पहा. तर जनतेच्या मागण्या, गाऱ्हाणी ही शासनापर्यंत पोहोचवणे हे काम राजकीय पक्ष करतात. तर शासनाने जर काही धोरणं, कार्यक्रम आखली असतील तर ती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचं कामही करतात. म्हणजे पहा मुलांनो, जनतेच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविणे म्हणजे त्या विभागातील, आता प्रत्यक्ष आपण मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना भेटू शकत नाही. मग आपल्या विभागातले जे प्रश्न आहेत, रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ग्रामीण भागात धरण योजना असतील, विस्थापितांचा प्रश्न असेल, असे हे जे प्रश्न आहेत ते त्या स्थानिक पक्षांच्या नेत्यांना सांगितले जातात आणि नेते ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तसेच सरकार विविध योजना आखत असतो. उदाहरणार्थ बघा, आता ही कोणती जनधन योजना, प्रत्येक व्यक्तीचं बँकेत खातं उघडणे, त्यानंतर आधार कार्ड प्रत्येकाचं असलं पाहिजे, ही योजना. तर अशा ह्या ज्या विविध योजना सरकार आखतं लोकांच्या कल्याणासाठी, तर त्या जनतेपर्यंत पोचवायच्या आणि जनतेकडून त्याचा प्रतिसादही चांगला मिळवून घ्यायचा, हे काम त्या राजकीय पक्षांना करावं लागतं. आता आपण राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पाहिली. त्यामध्ये शासन व जनता म्हणजे सरकार व जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतो तो राजकीय पक्ष. म्हणजेच सरकारच्या ज्या विविध योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोचवायच्या, त्यांना योग्य प्रतिसाद मिळवायचा आणि लोकांचे कल्याण करायचे, हे कार्य राजकीय पक्ष करीत असतात. सध्या पहा, कोरोना विषाणूमुळे जी आपल्या गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे, यापासून सर्व जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी राजकीय पक्ष अनेक कार्यक्रम राबवत आहेत. त्रिसूत्रीचा वापर करा म्हणून सांगत आहेत. मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा, स्वच्छता बाळगा यासारखे संदेश देणारे मोठमोठे फलक आपापल्या विभागात लावलेले तुम्ही पाहतच आहात. आणि अशा प्रकारे ह्या सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांचेही कल्याण साधण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष
करीत असतात. आता आपण भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप याचा आपण अभ्यास करीत आहोत. आता स्वतंत्र प्राप्तीनंतर सर्वात प्रथम सत्तेवर असलेला पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. म्हणजेच 1947 पासून 1977 पर्यंत सलग 30 वर्षे काँग्रेस पक्षाची सत्ता होती. पण ज्या वेळेला 1977 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांनी आणीबाणीची योजना जाहीर केली आणि त्यामुळे काही प्रमाणात जनता नाराज झाली आणि याचाच फायदा विरोधी पक्षाने घेतला आणि काँग्रेसचा पराभव झाला या निवडणुकीत आणि जनता पक्ष सत्तेवर आला. मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले. म्हणजे काँग्रेसशिवाय सत्ता स्थापन करण्यात आली. त्यानंतर पहा 1989च्या लोकसभा निवडणुकांनंतर राजकारणामध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले दिसत नाही आणि जेव्हा बहुमत मिळत नाही तेव्हा विविध पक्ष एकत्रित येऊन आघाडी किंवा युती निर्माण करतात आणि सरकार स्थापन केले जाते. म्हणजे पहा की केंद्र सरकारमध्ये म्हणजे लोकसभामध्ये 545 जागा आहेत खासदार, तेवढे त्यापेक्षा 272 तरी खासदार निवडून यावे लागतात. मग असे जर निवडून एकाच पक्षाचे आले नाही तर मग जास्तीत जास्त ज्या पक्षाचे आले असतील तो पक्ष काय करतो, इतर पक्षांशी हातमिळवणी करतो आणि आघाडी किंवा त्याला युती असे शब्द आहेत ते करून तेवढ्या जागा तयार केल्या जातात आणि मग तो पक्ष काय होतो, सत्तेवर येतो. आणि असे आघाडीचे पक्षही चांगल्या प्रकारे शासन करू शकतात हेही सिद्ध झालेले आहे. उदाहरणार्थ पहा की काँग्रेस पक्षाचे नरसिंहराव पंतप्रधान म्हणून 5 वर्ष होते, मनमोहन सिंग होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अटल बिहारी वाजपेयी होते. हे सुद्धा युतीच्या सरकारातूनच स्थापन झालेल्यामध्ये होते. हे आपण पाहिलेले आहे. तर अशा प्रकारे पक्षपद्धतीचे बदलते स्वरूपही आपण आता अभ्यास केले आहे. मुलांनो, आता आपण राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणते आहेत आपल्या देशातले त्याचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणता येईल, म्हणजे त्यांना मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणते नियम लावलेले आहेत, कोणते निकष लावले आहेत ते पाहूया. सर्वप्रथम आपण राष्ट्रीय पक्ष म्हणून जर एखाद्या राजकीय पक्षाला मान्यता मिळवायची असेल तर त्या पक्षाचे 4 किंवा अधिक राज्यांमधून, म्हणजे भारतात जी 29 राज्य आहेत त्यामधील 4 किंवा अधिक राज्यांमधून त्यांचे लोकप्रतिनिधी लोकसभा किंवा विधानसभेमध्ये निवडून आलेले असले पाहिजेत आणि त्याचंही प्रमाण 6% दिलेलं आहे. आणि प्रादेशिक पक्ष म्हणजेच राज्य पातळीवर जे काम करतात त्यांना प्रादेशिक पक्ष म्हणतात. त्या प्रदेशापुरतीच त्यांची मर्यादा असते. त्यांना असा नियम दिलेला आहे की ज्या राजकीय पक्षाला जो राज्य पातळीवर काम करतो किंवा त्या प्रदेशापुरतं काम करतो त्याचे लोकसभा किंवा विधानसभेमध्ये, म्हणजे त्या राज्यातील विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये लोकप्रतिनिधी निवडून आलेले असले पाहिजे. त्यांचेही प्रमाण 6% असं आहे. तर हा फरक मुलांनो लक्षात ठेवा. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी 4 किंवा अधिक राज्यांमधून लोकप्रतिनिधी निवडून आलेले असले पाहिजेत. 6% त्याचं प्रमाण आहे. तर प्रादेशिक पातळीमध्ये त्या राज्यातील लोकसभा किंवा विधानसभेमध्ये 6% एवढे लोकप्रतिनिधी निवडून आलेले असले पाहिजेत. हा फरक आहे. आता आपण पहिला राष्ट्रीय पक्ष पाहूया, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. आता काँग्रेस पक्षाची स्थापना ही 1885 साली झाली आहे.
1885 म्हणजे मुलांना लक्षात घ्या की ब्रिटिशांचं भारतावर राज्य होते तो काळ आहे. या काँग्रेसचं त्यावेळेचं नाव होतं राष्ट्रीय सभा. तुम्ही इतिहासामध्ये अभ्यास करून आलेले आहात. आणि या राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं जे धोरण होतं, रमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते. नंतर दरवर्षी त्याची अधिवेशनं भरत असेल. म्हणजे हा पहिला पक्ष जो स्वतंत्र प्राप्तीपूर्वीचा. पहिलं मवाळ धोरण होतं. मग लोकमान्य टिळकांनी त्याचं नेतृत्व केलं. त्यावेळेला जहाल धोरण या काँग्रेस पक्षाची होती. त्यानंतर गांधीजींकडे नेतृत्व आलं तेव्हा मवाळ धोरणं झालीत. आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ह्या पक्षाला काँग्रेस हे नाव देण्यात आलेलं आहे. तर या पक्षाची आताची धोरणं कशी आहेत? तर धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे धोरण आहे. आता दुसरा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. कम्युनिस्ट म्हणजे मार्क्सवादी विचारसरणीवर आधारित. म्हणजे कार्ल मार्क्स हा जर्मन नेता जो आहे, कामगारांचा नेता, याने दास कॅपिटल या ग्रंथामध्ये शेतकरी आणि कामगार वर्गांसाठी लिखाण केले आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा जो प्रयत्न केला त्यापासून प्रेरणा घेऊन या पक्षाची स्थापना झालेली आहे. 1925 भारतात हा पक्ष स्थापन करण्यात आला आणि ह्याचं चिन्ह आहे विळा आणि धान्याची कणसं अशी दाखवलेली आहेत. मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष काम करतो आणि भांडवलशाहीला विरोध करतो. या 1962 चीन आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये मतभिन्नता निर्माण झाली आणि भारतातील कम्युनिस्ट पक्षात काय झाली? फूट पडली आणि दुसरा एक कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला. त्याला काय म्हणतात? भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष. आणि या पक्षाचं चिन्ह काय आहे? तर विळा आणि हातोडा. याची स्थापना 1964 म्हणजे 1964 झाली. आणि आता आपण अभ्यास केला तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1925 स्थापना झालेली आहे. आता हा जो 1964 साली स्थापन झालेला पक्ष आहे त्यांचं धोरण असं आहे की समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा पुरस्कार हा पक्ष करतो. आता चौथा पक्ष आपण पाहूया, भारतीय जनता पक्ष. याची स्थापना 1980 झालेली आहे आणि यांचं चिन्ह आहे कमळ. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 स्थापन झाला आणि 1977 स्थापन झालेल्या जनता पक्षात हा जनसंघ विलीन झाला. म्हणजे जनता पक्ष जो होता त्याचंच पुढचं सुधारित रूप म्हणजे भारतीय जनता पक्ष. पक्ष फुटल्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष हा स्थापन नव्याने 1980 स्थापन केलेला आहे. आणि या पक्षाचं धोरण असं आहे की प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे. म्हणजे रामायण, महाभारत, हिंदुत्ववादी धोरणं ही या पक्षाची प्रमुख भूमिका आहे. आणि आत्ता 1914 पासून ते आतापर्यंत या पक्षाने स्वबळावर केंद्रामध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. आता पुढील पक्ष आहे बहुजन समाज पक्ष. हा उत्तर प्रदेशमधील पक्ष. उत्तर प्रदेशात याची स्थापना झाली 1984 साली. काशीराम यांनी या पक्षाची स्थापना केली आणि ह्या पक्षाचं चिन्ह आहे हत्ती. बहुजन म्हणजे सर्व मागासवर्गीय, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांचा समावेश असलेला हा पक्ष आहे, म्हणून याला बहुजन असे म्हणतात. आणि या सर्व लोकांचे कल्याण करणे, हित साधणे हेच या पक्षाचे मुख्य धोरण आहे. त्यानंतरचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आता काँग्रेसमधूनच काही कारणास्तव
वेगळे झालेले जे लोक आहेत त्यांनी हा पक्ष स्थापन केला आणि 1999मध्ये या पक्षाची स्थापना झाली आणि या पक्षाचे अध्यक्ष आहेत शरद पवार आणि यांचं चिन्ह आहे घड्याळ. पक्षाचा हे आहे 1999 ते 2014पर्यंत महाराष्ट्रात हा पक्ष सत्तेवर होता काँग्रेस पक्षाबरोबर युती करून. तसेच केंद्रामध्ये सुद्धा 2004 ते 2014पर्यंत या काँग्रेस पक्षाची काँग्रेसबरोबर या पक्षाची युती होती आणि त्या सत्तेवर होता. असा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष की ज्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. आता पुढील पक्ष आहे तृणमूल काँग्रेस. तृण म्हणजे गवत बघा, म्हणजे शेतकऱ्यांशी संबंधित असलेला असा हा हे आहे आणि त्याचं चिन्ह पण बघा कसं दाखवलं आहे, तर गवत आणि फुलं त्याच्यावर आली असं त्यांचं चिन्ह आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 साली झाली आणि धर्मनिरपेक्षता, दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे. म्हणजे आता आपण राष्ट्रीय पक्ष कोणते पाहिले लक्षात घ्या. पहिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, नंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, त्यानंतर भारतीय जनता पक्ष, त्यानंतर बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे आपण राष्ट्रीय पक्ष पाहिलेले आहेत. आता आपण प्रादेशिक पक्ष म्हणजे काय आणि ते कोणते आहेत ते पाहूया. पहा मुलांनो, विशिष्ट प्रदेशाचा वेगळेपणा अभिमान बाळगणारे आणि त्यांचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. त्या पक्षांचा प्रभाव त्या प्रदेशापुरताच असतो आणि मर्यादित असतो आणि हे प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांनाच काय देतात, महत्त्व देतात. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा यासाठी ते प्रयत्नशील असतात. असे प्रादेशिक पक्ष आपल्या देशात कोणकोणते आहेत ते पाहूया. आता पहिला पक्ष आहे जो महाराष्ट्र राज्यातील आहे, शिवसेना. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे आणि 1966मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन आणि परप्रांतीयांना विरोध हे काय आहे, शिवसेनेचं धोरण आहे. 1995मध्ये भाजप म्हणजेच भारतीय जनता पक्षाची याने युती केली होती आणि महाराष्ट्रात सत्तेवर आलेला पक्ष हा होता. नंतर 2014च्या निवडणुकीनंतरही महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी होता. म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर या शिवसेनेने महाराष्ट्र राज्यामध्ये 2 वेळा युती केली आणि सत्ता स्थापन केलेली होती. आता दुसरा पक्ष आपण पाहायचा आहे शिरोमणी अकाली दल. हा पंजाबमधील प्रादेशिक पक्ष आहे. 1920मध्ये याची स्थापना झालेली आहे. धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य. बघा, ब्रिटिशांच्या काळातच हा पक्ष स्थापन झालेला आहे. पंजाबमध्ये अनेक वर्ष हा पक्ष सत्तेवर आहे. तिसरा पक्ष आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. नावातच येतं बघा की हा जम्मू काश्मीरमधला म्हणजे काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष 1932 साली स्थापना झालेली आहे. काश्मीरी जनतेच्या हितसंबंधांचा पाठपुरावा, स्वायत्तता जोपासण्यासाठी प्रयत्नशील. चौथा प्रादेशिक पक्ष आहे आसाम गण परिषद. सरकारबरोबरील वाटाघाटीतून 1985मध्ये हा पक्ष स्थापन झालेला आहे. आसाम करार झाला तेव्हा हा आसाम गण परिषद पक्ष स्थापन झाला. निर्वासितांचे प्रश्न सोडविणे, आसामचे सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे, आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे. गेली अनेक वर्ष आसाममध्ये सत्ता प्राप्त करणारा हा पक्ष आहे. आणि पाचवा प्रादेशिक पक्ष पहा, द्रविड
मुन्नेत्र कळघम. 1920मधील जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षात झाले. 1944मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली आणि यातूनच 1949मध्ये हा एक गट बाहेर पडला व त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन केला. तामिळ अस्मिता जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. केंद्राच्या आघाडीतही काही काळ हा पक्ष सहभागी होता. अशा प्रकारे हा दक्षिणेकडे स्थापन झालेला, तामिळनाडूमध्ये स्थापन झालेला हा प्रादेशिक पक्ष आहे. आता तुम्हाला 2 तक्ते दाखवले जातील. एक राष्ट्रीय पक्षाचा तक्ता, तो तुम्ही अभ्यास करायचा आहे की या पक्षांना कशा प्रकारे सत्ता प्राप्त झाली, म्हणजे पक्षीय बळ 2009, 2014 आणि 2019 5-5 वर्षाच्या कालावधीने. तसेच प्रादेशिक पक्षांना सुद्धा 2009, 2014 आणि 2019मध्ये कशा प्रकारे सत्ता प्राप्त झाली त्याचा तुम्ही तक्त्यामध्ये पाहून अभ्यास करा. अशा प्रकारे या पाठामध्ये आपण राजकीय पक्षाची व्याख्या पाहिली, त्याचे ठळक वैशिष्ट्ये पाहिली, बदलते स्वरूप पाहिले, राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत, प्रादेशिक पक्ष कोणते आहेत ते पाहिले आणि पक्षीय बलही पाहिले की कोणकोणत्या साली कशा प्रकारे पक्ष सत्तेत आलेले आहेत. आणि आता हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला स्वाध्याय दिला जाईल. तसेच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणून लक्षात घ्या की मागील पाठाच्या उजळणीसाठी काही मी प्रश्न काढलेले आहेत. ते प्रश्नसुद्धा तुम्हाला मी एक असाइनमेंट म्हणून आज सोडवायला देणार आहे, कारण उद्याच रविवार आहे, सुट्टी आहे, म्हणून तुम्ही तेही सोडवायचे आहेत आणि पाठवायचे आहेत आठवणीने ग्रुपवर.